जय शंभू, जय शिवा. This is Basveshwar Kalgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very spiritual and interesting topic, that is Adhyatmic or spiritual significance or importance of number 4. Okay, today's video is going to interesting, that's why don't skip the video and watch full video. Okay. Friends, before starting today's video lecture, we pray our greatest God Shivji and Ganeshji. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपण बुद्धिदाता गणेशजी आणि या विश्वाचे पालनहार शिवजी यांना नमस्कार करून आणि यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करणार आहोत. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. Hey guys, we are starting very spiritual and interesting today's topic, that is spiritual importance of number 4. Okay, so guys, welcome back to my channel Speak English with BK. मित्रांनो, आजचा व्हिडिओ लेक्चर नंबर 4 हा जो अंक आहे याचे आध्यात्मिक महत्त्व सांगणारा असा होणार आहे. अतिशय खास असा व्हिडिओ होणार आहे, तरी प्लीज पूर्णतः व्हिडिओ पहा जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. आता नंबर 4 म्हटलं की 4 धाम. 4 धाम म्हणजे कोणते? जगन्नाथपुरी, बद्री केदारनाथ, दुसरा बद्री केदारनाथ, तिसरा रामेश्वरम आणि चौथा द्वारका. पहिला काय? जगन्नाथपुरी म्हणजे पुरी ओडिसा येत असलेला, ओडिसामध्ये असलेला जगन्नाथपुरी हे एक धाम. दुसरं धाम बद्री केदारनाथ जे उत्तराखंडमध्ये आहे ते बद्री केदारनाथ. तिसरं रामेश्वरम जे तामिळनाडूमध्ये आहे ते रामेश्वरम. आणि चौथं द्वारका म्हणजे श्रीकृष्णाची द्वारका जी गुजरातमध्ये आहे. असे हे 4 धाम. तसे 4 मुनी. 4 मुनी म्हणजे ऋषी, जसे की सनकादी ऋषी किंवा सनकादी मुनी म्हणजेच ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र. ब्रह्मदेवांचा जन्म कुठून झालेला आहे? विष्णूजींच्या नाभीतून. विष्णूजी यांच्या बेंबीतून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे. आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना 4 मानसपुत्र आपल्या तपश्चर्याच्या जोरावर निर्माण करून या सृष्टीची रचना केलेली आहे. ते 4 मानसपुत्र म्हणजे 4 मुनी कोणकोणते? तर पहिला सनत, दुसरा सनातन, तिसरा सुनंद आणि चौथा सनत कुमार. सनत, सनातन, सुनंद आणि सनत कुमार. तर या 4 मानसपुत्रांनी पुढे सृष्टीची निर्माण करताना ब्रह्मदेवजी यांना मदत करून केलेली आहे आणि सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आणि आपल्याजवळ जे आध्यात्मिक गूढ असे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, ते नारद ऋषी किंवा नारद मुनींना त्यांनी दिलेलं आहे.
आणि नारद मुनीमार्फत नंतर इतर ऋषींना देऊन हे 4 ऋषी म्हणजेच साक्षात 4 वेद, जे आपले 4 वेद आहेत, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि सामवेद, सामवेद, रघुवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 4 ऋषी म्हणजेच 4 वेद. आणि ह्या ऋषींना एक वरदान होतं की त्यांचं नेहमीसाठी वय हे 5 वर्षाचंच, 5 वर्षाची बाळं, याच्या पुढे त्यांची वाढ होणार नाही. कितीही वर्ष झालं तर ते 5 वर्षाचे दिसणार, असा त्यांनी वर मागून घेतलेला होता. आणि त्या ऋषींनीच नंतर सनातन धर्माची सुद्धा, म्हणजे आजचा जो हिंदू धर्म आहे, या हिंदू धर्माची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर 4 वर्ण. 4 वर्ण कोणकोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण, ज्यांनी ब्रह्म जाणलेला आहे, जो ब्रह्म जाणे जो ब्राह्मण, म्हणजे ज्याला हे सृष्टीचं पूर्णतः आध्यात्मिक नॉलेज ज्याला आहे, म्हणजे सृष्टी चक्र कसं चालतं, सृष्टी निर्माण कोणी केली, या सृष्टीचं पालनहार कोण, हे सगळं ज्याला नॉलेज आहे किंवा ज्ञान आहे, त्याला ब्राह्मण म्हणतात. क्षत्रिय, क्षत्रिय म्हणजे जो वीर आहे, योद्धा आहे, जो आपल्या देशाचं रक्षण करतो, म्हणजे जवान किंवा जे युद्ध करतात, त्याला क्षत्रिय म्हणतात. आणि वैश्य म्हणजे जे व्यापारी आहेत, व्यापार करतात, म्हणजे तराजू काटा घेऊन, किंवा किराणा दुकान असेल, कापड दुकान असेल, म्हणजे अनेक प्रकारचे जे व्यापार आहेत, किंवा हे शॉपिंग मॉल, अगदी चप्पलचा व्यवसाय असेल, कुठलेही व्यवसाय असतील, कुठलाही व्यापार असेल, तर हे सगळे वैश्य. आणि शूद्र म्हणजे जे हलकी कामं करतात, त्यांना शूद्र म्हटलेलं आहे. तर असे हे 4 वर्ण. त्यानंतर 4 नीती. साम, दाम, दंड आणि भेद. साम म्हणजे सामोपचारानं मिटवणे किंवा सामोपचारानं कुठलीही गोष्ट कंप्लीट करणं, त्याला सामनीती म्हणतात. त्यानंतर दाम, आता एखादा समोरचा आहे, तो काहीतरी रिश्वत दिल्याशिवाय किंवा काहीतरी कमिशन दिल्याशिवाय काम करत नसेल, तर त्याला पैशाचं आमिष देऊन आपलं काम साध्य करणे म्हणजेच दाम. दंड, दंड म्हणजे जर पैसे देऊनही तो काम करत नसेल, सामोपचारानंही करत नसेल, तर दंड म्हणजे त्याला काहीतरी दंड, शिक्षा देऊन, त्याला काहीतरी असं भीतीवह निर्माण करून जे काम साध्य केलं जातं, त्याला दंड. आणि शेवटचा जो आहे भेद. भेद म्हणजे एकी जर असेल एखाद्या शत्रूमध्ये, तर त्यांची एकी नष्ट करणं, त्यांच्यामध्ये विसंगती निर्माण करून त्यांच्यात भांडणं लावणं, किंवा त्यांच्यातला वीक पॉईंट ओळखून त्यांना त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये दूरता निर्माण करणं म्हणजेच भेद. तर भेद म्हणजे एखाद्याची जर शत्रुपक्षाची एकी असेल, तर त्यांच्यातला भेद म्हणजे त्यांच्यातला वीक पॉईंट ओळखून त्यांच्यात भांडणं लावणं किंवा त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करणं, याला भेदनीती म्हणतात. तर हे 4 नीती म्हणजे शत्रूवर विजय मिळवण्यासाठी किंवा शत्रूला पराजय करण्यासाठी या 4 नीतीचा अवलंब शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर 4 वेद. 4 वेद कोणकोणते? सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 4 जे वेद आहेत, ज्यांच्यापासून पूर्ण पुन्हा आपलं जे आध्यात्मिक नॉलेज आपल्याला दिलेलं आहे हे वेदाच्या माध्यमातून, किंवा आपल्या ज्या सनातन संस्कृतीमध्ये किंवा हिंदू धर्म संस्कृतीमध्ये, तर हे 4 वेद त्याचं नॉलेज कुठून आलं मूळतः? तर ह्या सनकादी ऋषी, सनकादी म्हणजे हे जे ह्याचे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र होते. कोणकोणते? तर सनत, सनातन, सुनंद आणि सनत कुमार. या 4 ऋषींनी आपलं जे ज्ञान आहे ते नारद मुनींना दिलं, आणि नारद मुनींनी नंतर अनेक ऋषींना देऊन
वेदाची निर्मिती झालेली आहे. ओके. त्यानंतर चार स्त्री म्हणजे माता, पत्नी, बहीण आणि मुलगी किंवा पुत्री. आता ह्या चार स्त्रीचे चार रूप आहेत. एक माता म्हणजे आईच्या रूपानं स्त्री, आई. बायको, पत्नी दुसरं रूप, तिसरं बहीण आणि चौथं रूप मुलगी. असे चार स्त्रीचे प्रकार आहेत. त्यानंतर चार वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. सकाळ म्हणजे साधारणतः सकाळी 6 म्हणजे दिवस उगवल्यापासून साधारणतः 12 वाजेपर्यंतचा जो टाईम आहे त्याला सकाळ म्हटलं जातं. 12 ते 4 ते 4, 4:30 किंवा 5 पर्यंतचा वेळ हा दुपारमध्ये गणला जातो. 5 नंतर संध्याकाळी 10 पर्यंत संध्याकाळ म्हटलं जातं आणि 10 नंतरचा जो वेळ रात्र असते त्याला रात्र असे म्हणतात आणि रात्रीचे 12 वाजता मध्यरात्र. पण ते दुसऱ्या दिवशी कव्हर होतं म्हणून 4 वेळा. कोणकोणत्या? सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. त्यानंतर 4 अप्सरा. अप्सरा म्हणजे काय? ज्या गायन करतात, ज्या नृत्य करतात. कुठं? स्वर्गात. त्या स्वर्गातल्या ज्या आपल्या इथं जे गायन नृत्य करतात त्यांना आपण नटी किंवा हिरोईन म्हणतो. तसं स्वर्गात ज्या गायन आणि नृत्य करतात त्यांना अप्सरा म्हणतात. कोणकोणत्या आहेत 4 अप्सरा? रंभा, उर्वशी, मेनका आणि तिलोत्तमा. या 4 मुख्य अप्सरा आहेत स्वर्गामधल्या. ज्या देवी देवता तिथले जे आहेत त्यांना रिझवतात, त्यांना आनंद देतात, त्यांचे मनोरंजन करतात आपली नृत्यकला सादर करून किंवा गायन सादर करून. तर त्यांच्यातले जे कलागुण आहेत ह्या आणि तसंच त्या स्वरूपवान अतिशय देखणे असतात, सुंदर असतात एकदम दिसायला. जसं आता आपल्या फिल्म सिटीत म्हणा सुंदर श्रीदेवी झालं, माधुरी दीक्षित झालं किंवा जयाप्रदा झालं. या सौंदर्यवती ज्या आहेत त्याप्रमाणे स्वर्गातल्या ज्या सौंदर्यवती आहेत त्यांना अप्सरा म्हणतात. त्या म्हणजे रंभा, मेनका, उर्वशी आणि तिलोत्तमा. इतक्या सुंदर की ज्यांचं नाक चापेकळीसारखं धारदार लांब आहे, ज्यांचा रंग गोरा पान आहे, ज्यांचे केस अगदी असं म्हणजे सोडले तर अगदी गुडघ्यापर्यंत पण त्यांचे केस येतात, लांबच लांब, काळेभोर रेशमी मुलायम आहेत. ज्यांचे डोळे हरणाक्षी किंवा हरणासारखे मृगनयनी म्हणजे हरणाचे जसे डोळे असतात तसे ज्यांचे चेहऱ्यावर असंख्य सूर्यप्रकाशाचं असं तेज आहे. ज्यांची ठेवण अगदी म्हणजे व्यवस्थित बांध आहे. ज्या दिसाला एकदम म्हणजे एकदम सुंदर आहेत. ज्यांना बघितल्याच आता आपण कसं एखाद्या सुंदर स्त्रीला सुंदर म्हटलं की आठवलं असेल की बघितलं की आपल्या मनात लगेच ओठावर गाणं निर्माण होतं बघा. कितना प्यारा तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं, कितना सोना तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं. किंवा क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता है, जीवन का हर एक सपना अब सच्चा लगता है, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. किंवा फूलों सा चेहरा तेरा, कलियों की मुस्कान है, रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है.
रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. किंवा तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. तर अशा प्रकारचे गीत इतकी सौंदर्यवान की त्यांना बघितली की आपोआप गीत आपल्या ओठावर निर्माण व्हावं. अशा ह्या स्वर्गीय अप्सरा, रंभा, मेनका, तिलोत्तमा आणि ह्या किती आहेत? 4 प्रकार. ओके. त्यानंतर 4 गुरु. 4 गुरु म्हणजे पहिली गुरु आपली कोण? आई. आई ही आद्य गुरु आहे. त्यानंतर दुसरा गुरु वडील, तिसरे गुरु शिक्षक आणि चौथा गुरु आपलं कोण? आपले आध्यात्मिक गुरु म्हणजे आपल्या घराण्याचे जे गुरु आहेत. आपल्या घराला प्रत्येक घराण्याला एक गुरु असतात. तर ते चौथे आध्यात्मिक गुरु जे आपल्याला गुरुमंत्र देतात आणि आपल्या जीवनाचं रहस्य, आपल्याला जन्म कशासाठी झाला आहे, आपल्या जीवनाचं साध्य काय आहे, आपण जीवन जगत असताना परमेश्वराची प्राप्ती कशी करून घ्यायची, संसार करत करत, हे जे ज्ञान आपल्याला देतात ते म्हणजे आध्यात्मिक गुरु. यांना म्हणजेच आपले स्पिरिच्युअल ज्ञान किंवा आध्यात्मिक ज्ञान देणारे हे आध्यात्मिक गुरु. अशा प्रकारचे 4 गुरु आहेत. त्यानंतर 4 प्रकारचे प्राणी. 4 प्राणी. आता 4 प्राणी कोणते? जलचर, थलचर, नभचर आणि उभयचर. जलचर म्हणजे पाण्यामध्ये जे प्राणी राहतात त्यांना जलचर असे म्हणतात. त्यानंतर थलचर, थल म्हणजे जमिनीवर जे राहतात त्याला स्थलचर बी म्हणतात. तर ते स्थलचर झाले. त्यानंतर नभचर. नभचर म्हणजे आकाशामध्ये वरी आकाशामध्ये जे राहतात म्हणजे स्पेसमध्ये जे आता उदाहरणार्थ गरुड किंवा घार, कावळा वगैरे, चिमण्या, हे असं हे नभचर. आणि उभयचर म्हणजे जे जमिनीवरही राहतात किंवा आकाशातही राहतात किंवा पाण्यातही राहतात आणि आकाशातही राहतात, हे उभयचर म्हणजे दोन्हीकडे राहणारे. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर साप. पाण्यामध्ये पण साप राहतो, जमिनीवर राहतो. किंवा बेडूक पाण्यामध्ये पण राहतो आणि जमिनीवर पण. हे उभयचर. बेडूक हा उभयचर प्राणी आहे. ठीक आहे. त्यानंतर 4 प्रकारचे जीव. 4 जीव कोणकोणते? अंडज, पिंडज, स्वेदज आणि उद्भिज. कोणकोणते? अंडज म्हणजे अंडी देणारे, पिंडज, स्वेदज आणि उद्भिज. अशा प्रकारचे 4 प्रकारचे जीव असतात. त्यानंतरचे 4 आश्रम. 4 आश्रम कोणते? ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. पहिला कोणता आहे? ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे ज्या म्हणजे वयाच्या जन्मल्यापासून ते साधारणतः 18 वर्ष वय होईपर्यंत किंवा 20 वर्ष होईपर्यंत आपण विद्या अर्चन करत असतो. म्हणजे किशोरावस्थेत होऊन तरुण अवस्थेत पदार्पण करेपर्यंत आपण विद्यार्चन म्हणजे विद्या घ्यायचं काम करत असतो. त्यावेळेला आपण ब्रह्मचर्य म्हणजे हनुमानजीसारखं राहणं. म्हणजे जे गृहस्थाश्रमात जी कामं केली जातात, उदाहरणार्थ म्हणजे संसारिक जीवन वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ते नसतात. फक्त अभ्यास करणं, व्यायाम करणं, हे ज्या गोष्टी आहेत करणं, ह्याला ब्रह्मचर्य आश्रम म्हणतात. आणि हनुमानजी हे अखंड ब्रह्मचारी आहेत. तसं हनुमानजीसारखं जीवन म्हणजेच ब्रह्मचर्य आश्रम. त्यानंतर येतो दुसरा गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रम म्हणजे तरुण झाल्यानंतर घरातले लोक आपले आई-वडील आपले लग्न वगैरे लावून देतात. मग लग्न लावल्यावर आपल्याला संसार करावा लागतो. संसार करताना आपल्याला मग आपले घराणा किंवा आपलं जे कुल आहे याचं पुढे वाढ होण्यासाठी गृहस्थ आश्रम स्वीकारून आपल्याला मुलं जन्माला घालणं वगैरे, हे जे प्रकार आहे, संसार करणं आणि चांगल्या मार्गानं पैसा मिळवणं, कष्ट करणं, मुलांचं संगोपन करणं, त्यांचं वाढवणं, आपली जी मुलांची लग्न करणं वगैरे, हे जे कर्तव्य आहे ते गृहस्थ आश्रम. वानप्रस्थ आश्रम हा जो प्रकार आहे तिसरा. वानप्रस्थ आश्रम म्हणजे गृहस्थ आश्रमाची नंतरची तिसरी स्टेप. म्हणजे साधारणतः वयाची 60 वर्ष झाल्यानंतर प्रत्येकाने वानप्रस्थ आश्रम पहिले लोक घ्यायचे. मी घेतला पाहिजे. वानप्रस्थ आश्रम म्हणजे फक्त
देवदेव करणे, देवाची पूजा अर्चन करणे, देवाचं नामस्मरण करणे, तीर्थाटनाला जिथे तिथे तीर्थ आहेत, हे आहेत त्यांना भेटी देऊन तिथं दर्शन करणं, म्हणजे संसारापासून थोडंसं अलिप्त होऊन राहणं म्हणजे वानप्रस्थ आश्रम. आणि संन्यासाश्रम म्हणजे अगदी वयाची 100 वर्षे भरली आपली आणि आपण जिवंत आहोत. पण नंतरचे आयुष्य फक्त संन्यास्त आश्रम म्हणजे गृहस्थ इकडं काय व्हायलंय संसारात, मुलाकडं काय नाही. फक्त आपलं एकच ध्येय म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणं. तर त्याला संन्यास आश्रम असे म्हणतात. तर हे झाले 4 आश्रम. त्यानंतर 4 भोज. भोज म्हणजे जेवणाचे प्रकार. तर 4 प्रकारचे कोणकोणते? खाद्य. खाद्य म्हणजे असं खाणं, पेय, पिणं, पुन्हा लेह्य. लेह्य म्हणजे असं तोंडात घेऊन फिरवून हे करणं आणि चोष्य म्हणजे चघळणं. आता काय-काय गोष्टी बघा आपण खातो. आपण भात खातो, चहा पितो. अ, हे आणि लेह्य म्हणजे चाटणे. आता हे लोणचं वगैरे आपण खातो बघा जेवताना, लोणचं तोंडी लावतो, तर ते चाटतो असं. त्याला लेह्य म्हणायचं आणि चोष्य म्हणजे तोंडामध्ये थोड्या वेळ असं चघळणे. चघळणे म्हणजे आता उदाहरणार्थ आपण आंबा खाताना जी कोय आहे, ती थोडीशी अशी चघळतो थोड्या वेळासाठी. लगेच तोंडात आपण ओढून घेत नाही, चघळतो. किंवा आपण कुल्फी खात असू, तर कुल्फी आपण चघळतो तोंडात. तर त्याला चोष्य म्हणायचं. त्यानंतर 4 पुरुषार्थ. 4 पुरुषार्थ कोणकोणते आहेत? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे धर्मानं राहणं, नीतीनं राहणं. म्हणजे जे आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या घरातल्या पूर्वजांनी जे आपल्याला संस्कार दिले, चांगल्या मार्गानं पैसा कमवणं, धर्मानं राहणं, एकमेकाशी माणुसकीनं राहणं, त्याला धर्म. अर्थ म्हणजे चांगल्या मार्गानं पैसा मिळवणं. पैसा तर संसार करताना पैशाची गरज आहे, मिळवावाच लागतो. परंतु कुणालाही त्रास न देता किंवा कुणाचेही ओरबाडून न घेता किंवा जे ज्या ज्या आपल्याला नियम घालून दिले त्या नियमानं राहणं, जास्त नाही. आता उदाहरणार्थ आपण आपल्याकडे किराणा दुकान आहे आणि आपण आता साखरेचा भाव 40 आहे, तर 40नंच विकणं, 45 नाही घेणं. ह्याला म्हणायचं अर्थ, चांगल्या मार्गानं अर्थ म्हणजे पैसा किंवा संपत्ती हे करणं. काम, काम म्हणजे संसार वृद्धीसाठी मुलं वगैरे जन्माला घालणं, म्हणजे आपल्या घराण्याचे आपली वंश परंपरा टिकवण्यासाठी. तर हे झालं काम आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे वयाची 60 वर्षानंतर हरिनाम किंवा शिवनाम घेणं आणि या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपलं मनन, चिंतन, परमेश्वर प्राप्तीमध्ये परमेश्वराच्या सानिध्यात, परमेश्वराच्या आठवणीत, परमेश्वराचं नामस्मरणात वेळ घालणं याला म्हणायचं मोक्ष. तर हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 प्रकारचे 4 पुरुषार्थ आहेत. तर हे 4 जो अंक आहे, तो अतिशय महत्त्वाचा आध्यात्मिक. आता आपण काय-काय पाहिलं, की 4 धाम पाहिले. म्हणजे 4 प्रकारचे धाम आहेत, 4 प्रकारचे मुनी आहेत, 4 प्रकारचे वर्ण आहेत. वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा 4 प्रकारच्या नीती आहेत, साम, दाम, दंड, भेद किंवा 4 वेद आहेत, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद किंवा 4 वेळ आहेत, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र किंवा 4 प्रकारच्या अप्सरा, स्वर्गातल्या जे नृत्यांगना आहेत, नृत्य करणाऱ्या त्यांना अप्सरा म्हटलं जातं. ते अतिशय सुंदर असतात, देखण्या असतात. तर त्या म्हणजे रंभा, उर्वशी, मेनका आणि तिलोत्तमा किंवा 4 गुरु आई, वडील, शिक्षक किंवा गुरु हे 4 गुरु किंवा 4 प्रकारच्या स्त्रिया. कोणकोणती? आई, बहीण, बायको आणि मुलगी या 4 स्त्रिया असतात किंवा 4 प्राणी जलचर, स्थलचर, नभचर, उभयचर किंवा 4 जीव अंडज, पिंडज, स्वेदज आणि उद्भिज किंवा 4 आश्रम ब्रह्मचारी आश्रम किंवा गृहस्थ आश्रम असेल, वानप्रस्थ आश्रम असेल, संन्यास आश्रम असेल किंवा 4 प्रकारचे भोजन, खाद्य, पेय, लेह्य आणि चोष्य आणि 4 प्रकारचे पुरुषार्थ कोणकोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष.
तर अशा प्रकारे हे 4ला खूप खूप आध्यात्मिक महत्त्व आहे. त्याचबरोबर 4 हा जो अंक आहे न्यूमरॉलॉजीच्या दृष्टीनं, अंकशास्त्राच्या दृष्टीनं जर म्हटलं तर राहूचा अंक आहे आणि हे राहू ज्यांचा जन्म साधारणतः म्हणजे उदाहरणार्थ 13 तारखेला झालेला असेल किंवा 22 तारखेला झालेला असेल, म्हणजेच ज्याची अंकाची बेरीज 4 येते, तर त्याच्यावर राहूचं अधिराज्य असतं आणि राहू हा अतिशय त्रास देणारा जरी म्हटलं असलं, म्हणजे संघर्षाचं जीवन असतं त्यांचं. परंतु राहू महाराज जर आपल्यावर प्रसन्न झाले, त्यांच्या त्रासालाही आपण अ, अ, तोंड दिलं आणि आपण चांगल्या मार्गानं राहूची जर पूजन अर्चन करून आपण जर त्या राहू काळसुद्धा चांगल्या प्रकारे घातला, त्या संघर्षसुद्धा फेस केला, त्याला संघर्षाला बी आपण टक्कर देऊन आपलं जीवन जगत असू, तर राहू महाराज प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनाची प्रगती होते. आणि जीवनाची म्हणजे मोठात मोठं पद किंवा चांगलं एकदम मोठं मिळवणं जर असेल, तर त्यावेळेला ते त्यावर राहूचीच कृपा लागते किंवा शनी महाराजाचीच. जरी ते त्रास देत असलं, तर एक कठोर, खडतर परिश्रम करून घेतात. कठोर परीक्षेला सामोरं जायला लावतात आणि त्यात जर पास झालं, तर एकदम जितकं त्रास सोसलाय तितका यश पण मोठं आपल्याला करतात. आपल्याला प्रतिभा संपन्न, धनवान, ऐश्वर्यवान सगळं, सगळं आपल्याला देतात. म्हणून राहू हे त्रासदायक जरी असले, आता बघा मिलिटरीतले लोकं बघा, त्यांना कितीतरी खडतर त्यांना सगळे ते त्यांना हे असतात त्यांचे परीक्षा द्यायला लागतात किंवा ते सराव करायला लागतात आणि तेव्हा कुठं मग पुन्हा ते कॅप्टन ते मोठमोठ्या पदावर आणि त्यांना मान पण खूप मिळतो. कारण त्यांनी हा संघर्ष केलेला असतो. ह्या सगळ्या परीक्षा स्टेप बाय स्टेप बाय स्टेप दिलेल्या असतात किंवा कलेक्टर असेल तर किंवा अगदी मोठे क्लास 1च्या पोस्ट असतील, तर ह्या परीक्षा पास होण्यासाठी खडतर मेहनत घ्यावी लागते. रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो. तर हे राहू महाराज आणि शनी महाराज करून घेतात. त्रास खूप देतात, परंतु यश इतकं तेजस्वी देतात, की विचारू नका. तर असा हा राहूचं आधिपत्य असणारा 4 अंक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंक 4 याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? म्हणजे अंक 4चं आता आपण बघितलं की 4 वेद, 4 हे सगळं सगळं 4, 4, 4. तर 4 हा अंक आध्यात्मिकदृष्ट्या खूपच लकीएस्ट मानलेला जातो. म्हणून 4 अंकाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आय होप all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. And guys, if you like my video, then make it like, share it, and give your best comments. Lastly, guys, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have subscribe button, you just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon, you just press that bell icon. You have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option, and select this all option, then press this all option, then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. And guys, if you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you, thanks a lot. Have a nice day, keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.